हा संदेश तुम्हाला तुमच्या कुलदेवीने दिलेला आहे. तर तुम्हाला आता बघा, काहींना टाइम घड्याळ दिसत असतील, काहींना टाइम मशीनच्या संदर्भात माहिती मिळत असेल, वेळेच्या संदर्भात काहीतरी तुम्हाला 10 नंबर दिसत असतील, घड्याळ दिसत असतील, तुम्हाला घड्याळ घेण्याची इच्छा होत असेल, तुम्हाला कोणती गिफ्ट करत असेल कोणीतरी घड्याळ. ओके, तर हे काय आहे, तुम्हाला हा मेसेज रिझोनेट झालाय हे चान्सेस आहेत. मे बी तुम्हाला हे आता वाटेल, नाही तर आणखी 2-3 दिवसांनी वाटेल, अमावस्येच्या अकॉर्डिंग वाटेल किंवा अमावस्येच्या नंतर वाटेल, परंतु हे तुमच्यासाठी मेसेजेस आहेत. यू आर नॉट रनिंग आउट ऑफ टाइम, यू आर रनिंग टुवर्ड ट्रूथ. आता इतके यू आर नॉट रनिंग आउट ऑफ टाइम, तुम्ही वेळेच्या बाहेर नाही जात आहात. यू आर रनिंग टुवर्ड्स ट्रूथ, तुम्ही सत्यापर्यंत पोहोचत आहात. बघा किती म्हणजे आय गॉट गुजबम्स. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर रीडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी कुठली निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स, रिमूव्ह, send it back to sender, backfire. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, आर्कएंजल माइकल प्लीज गाइड मी, ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाइड मी, शिवजी प्लीज गाइड मी. लेट्स सी, पाहूया आपल्याला आज काय ऊर्जा मिळतात. ठीक आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय माँ काली. डिवाइन प्लीज गाइड मी. Energies about collective subscribers, all positive energies please guide me. Om Namah Shivaya. तर हे फर्स्ट कार्ड जे आहे ते आपल्याला कुलदेवीचा आलेला आहे. मे बी तुमची कुलदेवी कोणी असेल, आई तुळजाभवानी असेल, माता महालक्ष्मी असेल, रेणुका माता असेल, सप्तशृंगी असेल, एकविरा आई असेल, जे कोणी तुमची कुलदेवी आहे तर त्यांच्याकडून हे संदेश तुमच्यासाठी आजचे संदेश आहेत. आणि ज्यांना हा संदेश मिळणार आहे त्यांच्यावरती माता खूप जास्त प्रसन्न आहे. म्हणूनच तुम्हाला हे संदेश अमावस्येच्या आधी मिळत आहे, कारण की आपल्याला माहिती आहे आषाढ अमावस्या येत आहे 12 तारखेला. आणि हा संयोग आहे की माझ्याही मनात विचार होताच की कुलदेवीच्या संदर्भातच रीडिंग यावी आज. आणि तसंच कन्फर्मेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे की हे जे काही आहे, आई तुळजाभवानी आहे, माता महालक्ष्मी आहे, तर ही त्यांची ऊर्जा इथे आपल्याला जाणवलेली आहे. तर तुमच्यावरती माता खूप जास्त प्रसन्न आहे, त्यामुळेच तुम्हाला हे संदेश आजचे मिळणार आहेत. अँड हे कुठले रॅन्डम संदेश नाही आहेत. सो नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओम नमः शिवाय. डिवाइन प्लीज गाइड मी. ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाइड मी. काय मेसेजेस आहेत तुमच्यासाठी? लेट्स सी. तर बॉटमची ऊर्जा ही आपल्याला इथे दिसून येते, द सनचं कार्ड आहे. ओके, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. ओके, आणि इथे माता महालक्ष्मीची सुद्धा ऊर्जा आलेली आहे. ही आषाढ अमावस्या जी येत आहे तर त्या अकॉर्डिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला असेल तर 100% तुमच्यावरती माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. तुमच्यावरती येथे खूप जास्त त्यांनी तुम्हाला ब्लेसिंग्स पाठवलेले आहेत. ह्या रीडिंग थ्रू ते तुमच्या कार्यावरती प्रसन्न आहेत, हेच या रीडिंगमधून तुम्हाला ते सांगू इच्छित आहे. तर आता जी काही ब्लेसिंग्स तुम्हाला यांच्याकडून मिळणार आहे तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह, कारण की आपल्याला येथे दिसून येत आहे की असू शकतं कोणीतरी जे आहे खूप जास्त चिंतेत आहे, धनाच्या चिंतेत आहे, रिलेशनशिपच्या चिंतेत आहे, आणि त्यांच्या अराउंड असणारे जे शत्रू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये येथे चिंता व्यक्त करताना येथे कोणीतरी दिसून येत आहे. तर हे 3 कार्ड्स आपल्याला सांगत आहे. हे बघा. ओके, तर आपल्याला येथे काय दिसतंय, असू शकतं काहीतरी अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, कर्जाचा बोजा आहे, किंवा काहीतरी दडपण आहे, खूप दिवसांपासून मानसिक त्रास आहे जो की दूर होत नाहीये. त्या संदर्भात तुम्ही विचार करत असता, तुम्ही सतत त्यातून बाहेर पडता, परंतु पुन्हा तुमच्या पुढे ते संकट येऊन उभं राहतं. सो हे चक्र आहे जे काही थांबतच नाहीये, संपतच नाहीये. एक जबाबदारीमधून संपलात की पुन्हा दुसरं तुमच्या पुढे येऊन उभं राहतं आणि तुम्ही विचारच करू शकत नाही की नेमकं आता काय करायला हवं आहे. तर अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. नेगेटिव्हिटी असू शकते, त्या अकॉर्डिंग मुलांच्या ह्या समस्या असू शकतात तुमच्या आर्थिक,
त्यांच्या जीवनामध्ये काही नोकरीच्या संदर्भात येथे आपल्याला अडचणी दिसून येत आहे, करिअरच्या संदर्भात अडचणी दिसून येत आहे, त्याचा त्रास तुम्हालाही होत आहे. किंवा असू शकतं काहीतरी जबाबदारी आहे जी तुम्ही नव्याने घेतलेली आहे, त्याचंही बर्डन येथे दिसून येत आहे. काहीतरी जे आहे जे तुमच्या पुढे आहे आणि ते डोंगर तुम्हाला पार करायचं आहे. मे बी असू शकतं एखादी एक्झाम आहे, त्याचं तुम्ही परीक्षा द्यायची तयारीत आहात, अभ्यास करत आहात, परंतु प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी असं होऊन जातं की तुम्हाला त्याचे सक्सेस नाही मिळत. किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस नाही मिळत. तर रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये सुद्धा चिंतेत असू शकता तुम्ही. तुमच्या पार्टनरच्या सोबत येथे नो कॉन्टॅक्ट असू शकतो. कनेक्शन, सोलमेट, ट्विन फ्लेम, वैवाहिक जीवन याच्यामध्ये दुरावा असू शकतो. आणि तुम्ही चिंतेमध्ये असू शकतात की माहिती नाही पुढे भविष्यात काय होईल याचं. हे कनेक्शन किंवा हे रिलेशनशिप पुढे वर्क करेल का असू शकतं. काहींच्या बाबतीमध्ये गोष्टी डिवोर्स पर्यंत गेलेल्या आहेत, तर त्यामध्ये पुन्हा पॅचअप होईल का, पुन्हा रिलेशनशिप सुरू होईल का, जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे ती पुन्हा येईल का. तर याही संदर्भामध्ये तुम्ही विचार करताना दिसून येत आहात. असू शकतं नो कॉन्टॅक्ट आहे बऱ्याच दिवस झाले तुमचा आणि त्यांचा. काही तुम्हाला त्यांच्याकडून न्यूज कळत नाहीये किंवा तुम्हाला त्यांची एनर्जी सुद्धा आता फील होत नाहीये किंवा एनर्जीज फील होतात परंतु त्याच्यामध्ये पुढे काही ऍक्शन येथे दिसून येत नाही, त्यामुळे तुम्ही चिंतेत आहात. तर बघा येथे तुम्हाला ब्लेसिंग्स पाठवलेली आहे तुमच्या कुलदेवीने. तर कुलदेवी जी असते आपली, ज्या गोष्टी कोणाकडूनही शक्य होत नाही त्या कुलदेवीकडून शक्य होतात. तर येथे आपल्याला माहिती आहे विक्रमादित्य जे होते ते मोठे राजा होते आणि त्यांनी कुलदेवीची खूप जास्त आराधना केली होती, त्यामुळेच ते एवढे मोठे सम्राट होऊ शकले, जे की त्यांचं नाव आताही घेतलं जातं. तर इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी की तुमच्या जीवनामध्ये सध्या ज्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहे की ह्या होऊ शकत नाही, हे जी तुमची नेगेटिव्ह थॉट्स आहेत, तर याच्यामध्ये डिव्हाइन तुम्हाला गाईड करत आहे. मे बी हे कनेक्शनच्या संदर्भामध्ये आहे, आर्थिक अडचणींच्या संदर्भामध्ये आहे. तर येथे तुम्हाला कुलदेवी येथे आश्वासित करत आहे की ज्या गोष्टींची तुम्ही आशा सोडली आहे त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. तर येथे एक आपण सांगू शकतो, मी असंच थोडासा अभ्यास करत होते, तर एक मी संकल्पना वाचली, ब्लॉक युनिव्हर्स. ओके, ब्लॉक युनिव्हर्स नावाची एक संकल्पना आहे. ठीक आहे, तर ही जे एक मोठे आईन्स्टाईन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी मांडलेली आहे. सो हा काही असंच कुणी उचलला आणि सांगितला असा सिद्धांत नाही, हा सापेक्षवादाचा एक सिद्धांत आहे, ब्लॉक युनिव्हर्स म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी, ते शास्त्रज्ञ होते, तर त्यांनी सुद्धा यावरती अभ्यास केला होता की ह्या ब्रह्मांडामध्ये भूत, वर्तमान आणि भविष्य हे सोबतच चालतं. त्यामुळे जर तुम्हाला आत्ता ह्या गोष्टी अशा वाटत असतील की ह्या इट्स नॉट पॉसिबल किंवा ह्या होत नाहीयेत किंवा ह्या होण्याची काही शक्यता नाहीये, तर ही तुमची जी विचारसरणी आहे ती येथे डिव्हाइन तुम्हाला सांगत आहे, माँ कुलदेवी तुम्हाला सांगत आहे ती बदलायची आहे. कारण की येथे सगळं सोबतच चालू आहे. येथे टाइम नावाची गोष्ट नाही युनिव्हर्समध्ये. युनिव्हर्समध्ये कुठलाही फिक्स टाइम नाहीये. तर जसं भूतकाळ चालू आहे, भूतकाळ पण तुमचा पाठीमागे चालूच आहे. वर्तमान आता सध्या जो दिसतोय तो चालूच आहे, परंतु आत्ताचा घडणारा क्षण एका सेकंदापूर्वी तर भूतकाळ होऊन जातो. ठीक आहे, आणि भविष्यकाळ तर भविष्यकाळच आहे, परंतु त्या गोष्टी ज्या तुम्हाला आता वाटत आहेत की होणार नाही, परंतु त्या ऑलरेडी भविष्यामध्ये झालेल्या आहेत, तुम्हाला फक्त तिथपर्यंत जायचंय. तर येथे डिव्हाइन तुम्हाला काय गाईड करत आहे की तुम्हाला जरी आता सध्या त्याच्यामध्ये प्रगती दिसत नसेल, तुम्हाला जरी आता सध्या काही त्याच्यामध्ये कळत नसेल की नेमकं काय घडत आहे, परंतु ती गोष्ट तुम्हाला ह्या भविष्यापर्यंतच घेऊन जाणार आहे, जे तुम्हाला आता सध्या दिसत नाही. ठीक आहे, जसे की एखादी मूवी असते, त्या मूवीमध्ये काय होणार असतं ते पहिलेच ठरलेलं आहे. ओके, समजा जर हॅपी एंडिंग होणार असेल तर तो आधीच ठरलेला आहे. जर याचा दुःखद एंडिंग होणार असेल मूवीचा, पिक्चरचा, म्हणजे असं समजा एखादा हिरो मरणार आहे किंवा एखादी हिरोईन किंवा त्यांचं लग्न होणार आहे किंवा तो खूप जास्त करोडपती होणार आहे, तर हे पहिलेच ठरलेलं असतं. पण आपण काय करतो की आपण सध्या सुरुवातीचा भाग बघतोय. म्हणजे समजा मूवीला आता सुरुवात झाली आहे आणि आपण आता पहिला जो त्यांचा सध्याचा काळ आहे तो बघतोय, परंतु एंडिंग तर आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला माहिती नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही का तो एंडिंग होणारच नाही किंवा तो ठरलेला नाही, सगळं ठरलेलं आहे. तर हे एक चक्र आहे, जे हे ब्लॉकमध्ये जे अडकलेलं आहे तेच तेच पुन्हा गोष्टी घडत आहेत आणि आपण फक्त तिथपर्यंत जात असतो. आपण काहीही असं करत नाही की
आपण वेगळं काहीच करत नाही. आपल्याला वाटतंय आपण करतोय, पण इथे आपण काहीच करत नाही. आपण फक्त कर्म करायला आलो इथे. ओके. आणि ते कर्म हे आपण कसे करतो की जे आपल्याला त्या भविष्यापर्यंत घेऊन जातील. समजा एखाद्याला कलेक्टर व्हायचं आहे तर त्याला तसेच लोक भेटतील त्याच्या आजूबाजूला, त्याला तशाच प्रकारच्या परिस्थिती मिळतील, त्याच्या मनामध्ये तशीच एक उर्मी निर्माण होईल, त्याला प्रेरणा मिळेल, घरामध्ये कशी परिस्थिती असो पण तो खूप प्रेरणादायी होईल आणि त्या दृष्टीनेच तो अभ्यास करेल, त्या दृष्टीनेच तो जाईल. आपण अनेक उदाहरणं बघतो की एकदम गरीब घरातला आहे परंतु तो कलेक्टर झाला, IAS झाला. तर ते तर आधीच ठरलेलं होतं की तो होणार होता म्हणून, परंतु परिस्थिती जरी त्याच्या अराउंड असल्या नेगेटिव्ह तरी सुद्धा तो त्याच्यावरतीच फोकस का राहतो, कारण की तो ते होणारच होता. म्हणजे हे भविष्य जे आहे ते आधीच लिहिलेलं असतं, परंतु हे आपल्याला आपल्या कर्मानुसार तिकडे घेऊन जातो. आणि आपल्याला कर्म करायला कोण सांगतं? समजा एखाद्याला कलेक्टर व्हायचं, समजा आपण परत तेच उदाहरण घेऊ, कलेक्टर व्हायचं तर त्याला त्याच अकॉर्डिंग कर्म करण्याची बुद्धी निर्माण होईल. आणि हा बुद्धी देणारा कोण आहे? तर तो परमेश्वर आहे. ठीक आहे, ती डिवाइन आहे. कुणीतरी जे आहे ना, जे आपल्याला इथून काहीतरी सूचना देत असतं सतत. तुम्हाला कळत असेल ना, एखादी गोष्ट जर तुमच्या बाबतीत घडायची असेल तर तुम्ही त्याच अकॉर्डिंग कृत्य करता. समजा एखाद्याच्या नशिबामध्ये लिहिलेलंच आहे भविष्यामध्ये त्याचा तो देवदर्शनाला जाणार आहे, चारीधामला जाणार आहे, तर डिवाइन काय करेल? त्याच्या डोक्यामध्ये तसे विचार टाकेल, तसे व्हिडिओज दिसतील, तसे लोक दिसतील त्याच्या अराउंड, त्याच्या घरात अशी परिस्थिती निर्माण होईल की ते त्याला तिथपर्यंत घेऊन जातील. ठीक आहे, मग ती भविष्यामध्ये तो आधीच गेलेला आहे म्हणून त्याला तिथपर्यंत जाण्याची बुद्धी डिवाइन देतं. नाहीतर मग हजारो लोक प्रयत्न करतात की चारीधामला जायचंय, परंतु 10-10, 15-15 वर्ष वेटिंग करून सुद्धा त्यांचं दर्शन होत नाही. आणि काही लोक अचानक ठरवतात, एकदम आदल्या दिवशी ठरवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे बरोबर बुकिंग होते आणि त्यांचं दर्शनही होतं. तर हे का होतं? कारण की ते त्यांच्या प्रारब्धामध्ये, त्यांच्या भविष्यामध्ये लिहिलेलं असतं. तर येथे हे जे काही टॅरोट रीडर आहेत, ज्योतिषशास्त्र आहेत, तर ते तुम्हाला काय सांगतात? तुमच्या भविष्याच्या दृष्टीने, कारण ते बघू शकतात ना की तुमच्या भविष्यामध्ये काय लिहिलेलं आहे. तर बघा असं असतं. त्यामुळेच मग येथे खूप ही महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी रीडिंग आहे, कारण की येथे तुमच्या भविष्याच्या संदर्भातल्या गोष्टी येथे बोलल्या जात आहे. एनर्जीज, मी तर भविष्यावरती माझा विश्वास आहे, परंतु येथे आपण एनर्जीवरती बोलतोय. ठीक आहे, तर एनर्जीज ज्या असणार आहेत ते तुमच्या भविष्याच्या संदर्भात, तर त्या पॉझिटिव्ह आहेत. मग पॉझिटिव्ह आहेत म्हणजे तुम्ही आता जे काही कर्म करत असाल तर त्याच अकॉर्डिंग त्या ऊर्जा काय असणार आहेत? त्या होणार आहेत, फलित होणार आहेत. म्हणून यू हॅव टू व्हेरी केअरफुल अबाउट युअर थॉट्स. तुमच्या थॉट्स बाबतीमध्ये केअरफुल राहा. बघा, तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर ते तसंच हळूहळू घडत नेगेटिव्ह. एखादं खूप विचार करतोय की माझी फॅमिली अशीच आहे, माझा नवरा असाच आहे, हजबंड असाच आहे, चांगलाच नाही, हेच नाही तेच. बघा, जर ते कार्मिक रिलेशनशिप असेल तर ते जायचं असेल तर तसे विचारही तुमच्या डोक्यात येतील. परंतु चांगला असून सुद्धा जर काही नेगेटिव्ह विचार येत असतील तर त्याकडेही लक्ष द्या, कारण की तेथे काही नेगेटिव्ह ऊर्जा सुद्धा कार्यरत असतात. कारण की जसं एखादी गोष्ट चांगली घडायला जाते त्या ठिकाणी नेगेटिव्ह ऊर्जा येतात, परंतु त्या नेगेटिव्ह ऊर्जांना दूर करून, त्या नेगेटिव्ह ऊर्जांशी लढून, त्या नेगेटिव्ह ऊर्जांना योग्य प्रकारे उत्तर देऊन तुम्ही जसं जसं पुढे जाता तसं तसं तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह आउटकमच मिळतात. म्हणजे ती गोष्ट तुमच्यासाठी ऑलरेडी भविष्यामध्ये क्रिएट केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तो मूवी आहे जो तुमच्या आयुष्याचा आहे, तो पहिलाच क्रिएट केलेला आहे. तुम्हाला फक्त तिथपर्यंत एक एक टप्पा पार करत जायचं असतं. तर ही स्टोरी आहे तुमच्या लाईफची, जी डिवाइनने लिहिलेली आहे आणि तुम्हाला तिथपर्यंतच घेऊन जातो डिवाइन. म्हणून सध्या तुमच्या कर्मावरती फोकस करा, तुमच्या कार्यावरती फोकस करा. हेच तुम्हाला इथे माँ दुर्गा सांगत आहे, माँ तुळजाभवानी सांगत आहे, आई माता महालक्ष्मी सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये हे जे काही चिंता करण्याचे दिवस नाहीये, तर पॉझिटिव्ह विचार करण्याचे आणि पॉझिटिव्ह सकारात्मक कार्य करण्याचे दिवस आहेत. तर त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त समृद्धता येत आहे. पॉझिटिव्ह बदल तुमच्या नात्यांमध्ये होताना दिसून येत आहे. तुमच्या कनेक्शनमध्ये सुद्धा बघा, आता बहुतेक लोकांचे प्रश्न असतात की खरंच माझी ही जे कनेक्शनमध्ये आहे, ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहेत किंवा अदर ज्यांचं सोलमेट कनेक्शन आहे, ते त्यांचे विचार असतात खूप जास्त की हे काय चालू आहे आमच्या जीवनामध्ये, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे का आणि हे पुन्हा पुढे जाऊन युनियन होईल का, असं होईल का, तसं होईल का. तुम्ही जसे विचार ठेवणार तसंच तुमच्या बाबतीमध्ये घडत जाणार, कारण की तुमचे विचारच तुम्हाला तिकडे घेऊन जातात, जी गोष्ट घडणार आहे तिकडे. ओके, हे खूप डीप आहे परंतु तुम्ही समजून घ्या, कारण की तुमचे विचारच तुम्हाला तिकडे घेऊन जातात जिकडे जी गोष्ट घडणार आहे. जर तुमचे विचार तुम्हाला तिकडे घेऊन जातच नसतील आणि तुम्ही फोर्सफुली एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी नाहीये, ती तुम्ही समजून घ्या. आणि जर एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत होणारच असेल तर ती कुठून का व्हायना, कशी का व्हायना तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला त्यामध्ये सक्सेसही मिळेल. त्यामध्ये तुम्हाला
ती गोष्ट करावीशी वाटेल, तुम्ही थकणार नाही, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल करताना. तर ह्या गोष्टी असतात. तर तुम्ही फोकस करा तुमच्या कार्यावरती. तुम्हाला कुठली गोष्ट करताना आनंद मिळतो ते कार्य करा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, असा संदेश तुम्हाला तुमची कुलदेवी येथे देत आहे. कारण की पुढे जाऊन तुमच्या जीवनामध्ये सक्सेस खूप जास्त प्रमाणात, आता हे तर मी बघू शकते तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येणार आहे, परंतु ही झाली जनरल रिडिंग. तर पर्सनल रिडिंग आणि काउन्सिलिंगसाठी तुम्ही नक्कीच मला संपर्क साधायचा आहे. तर असू शकतं तुमच्या अराउंड काही शत्रू आहेत आणि त्यांचे विचार तुमच्या डोक्यात येत असतात सतत, ते काय बोलले, त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला टॉन्ट मारला, त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला असं कमी लेखलं तुमच्या कार्याला वगैरे, किंवा कशा प्रकारे तुम्हाला अशा चुकीच्या वातावरणामध्ये ठेवण्यात आलं, असे विचार राहून राहून तुमच्या डोक्यात येत आहेत. ओके, तर हे काय झालं, सतत भूतकाळाचा विचार करणं, सतत तीच माइंडला सवय लावून घेणं की मागचा विचार करणं. तर इथे तुम्हाला डिवाइन काय गाईड करत आहे की जे काही गोष्टी घडून गेल्यात त्या घडून गेल्यात, तो पास्ट होता, ठीक आहे, तो तुमच्या फिल्मचा एक भाग होता आणि तो घडणार होता म्हणून ते घडलं. मग हे बघा, जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. आता मागचं जे काही घडलं ते कदाचित तुमच्या चांगल्यासाठी घडलंय, पण तुम्ही जर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घेत असाल तर इथे तुमचं चुकतंय. कारण की इथे डिवाइन तुम्हाला काय सांगतंय, तुमच्याकडून मे बी काही चुकून काही गोष्टी झाल्या असतील, मे बी तुमच्याकडून, आपण असं नाही ना, आपण काही मनुष्य आहोत, आपल्याकडून चुका होणारच, कारण की आपण काही देव नाही ना, देवाकडून पण चुका होतात, आपण तर मनुष्य आहोत. मग आपल्याकडून जे काही झालं ते आपण त्याचा भार नाही घ्यायचा, आपण त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची. तर ते सर्व कर्म आपल्याला कुठे समर्पित करायचे आहे, डिवाइनच्या चरणी. तुमची जी कोणी कुलदेवी आहे त्यांच्या चरणी ते समर्पित करा की हा, माझ्या बाबतीत असं घडलंय, परंतु आता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाहीये, ती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या आणि मला ह्या कर्मामधून मुक्त करा. आणि इथून पुढे मी फक्त पॉझिटिव्ह विचार करणार, सकारात्मक राहणार आणि माझ्या कार्यावरती फोकस राहणार. मागे जे काही झालं, कोणी माझ्यासोबत काही वागलेलं असेल तरी सुद्धा मी त्यांना माफ करतो आणि मी माझ्या पुढील जर्नीसाठी मी सकारात्मकतेने पुढे पाऊल टाकतो. तर बघा, तुमच्यासाठी डिवाइन पण मार्ग मोकळा करेल. आणि तुम्ही म्हणजे हा मार्ग जर तुम्ही निवडला म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही पॉझिटिव्हिटीला चूज केले, म्हणजे ती पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, म्हणून हे सगळं तुमच्या जीवनामध्ये घडतंय. तर येथे दिसून येतंय की मागचं जे झालंय, भूतकाळ जो झालाय तो निघून गेलेला आहे. सो तुम्हाला त्याचा विचार करायचा नाहीये. तुमच्यासाठी तुम्ही जी युद्ध आहात, जरी तुम्हाला असं वाटत असेल सध्या आम्ही स्ट्रगलमध्ये आहोत, संघर्षामध्ये आहोत, परंतु हे युद्ध तुम्ही जिंकणार आहात. आणि यामध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी येथे आशीर्वादित करत आहे की हे युद्ध तुला जिंकवण्यासाठी मीच तुला ह्या रिडिंग पर्यंत घेऊन आले आहे, हे तुला समजावं म्हणूनच मी तुला येथे घेऊन आले आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही आता चिंतेत असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल तर 100% येथे 100% गॅरंटी आहे की तुमची जी काही चिंता आहे ती दूर होणार आहे आणि भविष्यामध्ये ते लिहिलेलं आहे ऑलरेडी. तर तुम्हाला फक्त तिथपर्यंत जायचं आहे. तर ह्या शंका कुशंका मनातल्या काढून टाका, डाऊट्स काढून टाका की ह्या गोष्टी होतील का नाही, काय होईल भविष्यामध्ये, त्याची चिंता करणं सोडून द्या. तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होत आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये जे शत्रू होते तुमचे ते पडतील, तोंडावरती दिसतील तुम्हाला भविष्यामध्ये. हे बघा, एखाद्याला कमी लेखणं आणि एखाद्याला नावं ठेवणं, एखाद्याच्या कार्याला नावं ठेवणं किंवा एखाद्याबाबत टॉन्ट मारणं, चेष्टा करणं, हे जर त्यांचा उद्देश दुसऱ्याला दुखावण्यासाठी असेल तर त्याची शिक्षा त्यांना मिळते. त्यांच्या आर्थिक नुकसान होतात, त्यांच्या बॉडीमध्ये अनेक इश्यूज निर्माण होतात, त्यांची हेल्थ इश्यू असते खूप जास्त, ती लोक दाखवत नाहीत, परंतु त्यांना माहिती आहे की ते किती प्रकारच्या गोळ्या खातात, किती प्रकारचे त्यांना मेडिसिन सुरू आहे, किती प्रकारचा त्यांना त्रास सुरू आहे, ते तुम्हाला दाखवणार नाही. परंतु आतल्या आत त्यांना माहिती आहे आपण जे काही केलंय ते आपण गाढवपणा केलेला आहे, आपलं चुकलेलं आहे, पण ते तोंडावरती मान्य करणार नाही, बिकॉज दे आर व्हेरी इगोइस्टिक पर्सन. परंतु तुम्ही येथे चिंता करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की हा माणूस तर खूपच आपल्याला नावं ठेवून आपल्याला आपली कमी दाखवून खूपच स्वतः खुशीमध्ये आहे, तर तसं काही नाहीये. येथे दिसून येते तुमचे शत्रू जे आहेत, तोंड लपवायला जागा नाहीये, त्यांना तोंड दाखवायला पण जागा नाही, परंतु आता करणार काय, शेवटी म्हणतात ना सुंब जळला तरी पीळ जात नाही, तशा प्रकारचे काही लोक असतात की त्यांना त्यांचं पूर्ण सगळं काढून नेलं तरी सुद्धा ते एकदम असं दाखवतात की आमच्या बाबतीत काही झालंच नाही. तर हे अशा प्रकारचे लोक असतात, ते तुमच्या अराउंड आहेत. मे बी त्यांनी तुम्हाला टॉन्ट केलं, मारला असेल, तुम्हाला बोलले असतील, तुमच्या नावावरून, तुमच्या कामावरून, तुमच्या रिलेशनशिपवरून, तुमच्या कनेक्शनवरून ते तुम्हाला काही बोलले असतील. तर डिवाइन त्यांना सोडणार नाहीये. लवकरात लवकर त्यांचे हेल्थ इश्यू त्यांना सुरू होतील. आणि बघा, ज्यांचे असं असतात ना, त्यांना पहिले अंतर्गत जे असतात ते आजार सुरू होतात, जे बाहेरून दिसत नाही, पण आतून त्यांना ते पोखरत असतात. जसे की डायबिटीज होतो त्यांना हार्ट इश्यू असतात खूप जास्त, त्यांना इतर किडनीचे विकार होतात, त्यांना ब्लडच्या रिलेटेड काही इश्यू होतात. ठीक आहे, सो ह्या गोष्टी असतात. ते तुम्हाला सांगणार नाही की आमच्या बाबतीत काय होते, कारण की त्यांनाच माहित नसतं आमच्या बाबतीत काय होते.
ते तर असे बोलून जातात की त्यांना वाटतं की वा वा आपण काय बोललोय, आणि आपल्या तोंडातून जशी सरस्वती बाहेर आली आणि आपण असं बोललो, यांना किती दुखवलं आपण, यांना किती कमी. अरे तुम्ही किती कर्मा क्रिएट करताय, आणि तो जे दुसऱ्याविषयी बोलतायत, खड्डा खणतायत, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच पडणार आहात. ह्याची तुम्हाला आता बुद्धी नाही, कारण की डिवाइन सुद्धा त्यांना तीच बुद्धी देते की तू तेच कर ज्यामुळे तू पुढे जाऊन खड्ड्यात पडणार आहेस. दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतोयस ना, तर त्याच्यामध्ये तूच पडणार आहेस. म्हणून देव त्याला तशी बुद्धी देतोय. परंतु तुम्हाला इथे समजायला पाहिजे, ज्या काही गोष्टी घडत आहे तुमच्या अराउंड त्या तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही येते फक्त तुमचं कर्म चांगल्या प्रकारे करण्यासाठी. आणि असं नाही की आपल्या जीवनामध्ये सगळं चांगलं चाललंय मग आपण सगळं विसरून जायचं, देवधर्म सगळं सोडून जायचा, असं करायचं नाही. कंटिन्यू ठेवायची मेडिटेशन साधना तुमची जी काही आहे. जरी तुमचं आता सगळं व्यवस्थित झालं असेल, चांगलं झालं असेल, पण लगेच सोडून द्यायचं नाही, तर त्याच्याशी कनेक्टेड तुम्हाला राहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा कसं प्रवाहात राहणं म्हणतं. जसे की काही लोक थोडे दिवस शिकतात, मग करतात, आणि मग नंतर सोडून देतात. मग पुन्हा थोडे दिवस त्यांचं चांगलं चालतं, मग त्यांना परत मग काही ना काहीतरी असं होतं, निगेटिव्हिटी अटॅक येतात, मग डेव्हिल अटॅक्स होतात. मग त्यांना वाटतं आमच्या जीवनामध्ये परत असं सुरू झालं. का झालं? तुम्ही कंटिन्युटी नाही ठेवत ना, त्यामुळे असं होतं. तर आई कुलदेवी तुम्हाला इथे काय गायडन्स करत आहे की तुझ्या जीवनामध्ये सध्या ज्या काही चिंता आहेत, आर्थिक चिंता आहेत, आरोग्याच्या तक्रारी आहेत, रिलेशनशिपमध्ये तुला चिंता जाणवत आहेत, किंवा शत्रूंचा खूप जास्त येथे अरेरावीपणा चालू आहे, खूप तुमच्या आजूबाजूला शत्रू वाढलेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्याशी लढता येत नाही. तर बघा, हे त्यांचं कर्म आहे आणि ते त्याच कर्माने पुढे पुढे जात आहे, जेथे त्यांचा नाश होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे फोकस करू नका, तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस करा, पॉझिटिव्ह राहा. येथे सनचीही ऊर्जा आहे, अमावस्या आहे, त्या दिवशी सूर्यग्रहणही आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस असू शकतं निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव वाढेल, परंतु तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे. या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. लवकरच तुमचं काही ना काही सोल पर्पज करताना तुम्ही दिसून येत आहात. तर सोल पर्पज हे अध्यात्माशी निगडीत असू शकतं. तुमची जे सोशल जे आहे, समजा प्राण्यांविषयी तुम्ही काही करत असाल, किंवा वनस्पतींविषयी काही करत असाल, बिझनेस एखादा करत असाल, ज्याने लोकांचं कल्याण होईल, लोकांची सेवा होईल तुमच्याकडून, ते सोल पर्पज तुमचं असतं. आणि ते तुम्हाला नक्कीच ह्या कालावधीमध्ये मिळेल. तुम्हाला त्याकडे डिवाइन घेऊन जाईल. आणि कुलदेवी सुद्धा तुम्हाला इथे हेच आश्वासित करत आहे की तुम्ही लवकरच तुमच्या सोल पर्पज पर्यंत सुद्धा पोहोचणार आहात, आणि ते तुम्ही करणार आहात. आणि हे येथे दिसून येते, त्याने इतरांची सेवा होणार आहे. ओके. यामध्ये तुम्हीच नाही, आणखी तुमचे पार्टनर सुद्धा येथे इन्व्हॉल्व्ह असणार आहे. तुमच्या एकट्याचं हे नाही, तर तुम्ही दोघं मिळून हे करताना इथे दिसून येत आहात, ज्यामुळे तुमचा धनाचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे. ज्या आर्थिक चिंता सध्या तुम्हाला सतावत आहे, तर त्या सुद्धा दूर होतील. तुम्हाला इतर लोकांचं सहकार्य मिळेल. तुम्हाला जर अजून क्लॅरिटी नसेल, किंवा तुम्हाला समजत नसेल नेमकं आमच्या जीवनामध्ये काय चालू आहे सध्या, कारण की आपल्याला स्वतःला कळतच नाही. आपण स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करतो, पण नेमकं आपण कुठे आहोत हे आपल्याला कळत नाही. तर त्यासाठी आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते, कारण की पुढं काय मार्ग असतो ते आपल्याला लवकरात लवकर समजत नाही. तर इथे 3 नंबरही इंडिकेट करतोय की तुम्हाला मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीये, की आम्ही जर्नीमध्ये आहोत, आम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहोत, आम्ही पुढे कसं जायचं, आम्ही इनर वर्क काय करायचं, आमच्या जीवनामध्ये आमचं काय कार्य आहे, तर या संदर्भामध्ये तुम्ही मार्गदर्शन घ्या, काउन्सिलिंग घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या धनाचा मार्ग जो आहे पुढील मोकळा होईल. ब्लॉकेजेस जे असतात तुमच्यामधील ते दूर होतील. आणि मा कुलदेवी सुद्धा तुम्हाला तेच गायडन्स येथे देत आहे. दत्तगुरूंची सुद्धा तुम्हाला येथे हेच सांगणं आहे की मार्ग तुमचा मोकळा होणार आहे, फक्त तुम्ही त्या दृष्टीने कार्य करावा. त्यानंतर आपल्याला इथे दिसून येत आहे की जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी तर इनर वर्क करणं मस्टच आहे. त्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही चांगला बदल होणार नाही. कारण की येथे आपल्याला माहिती आहे की तुम्हाला ज्यावेळेस कळतं की आम्ही ह्या जर्नीमध्ये आहोत, आणि तुम्ही जर इनवर्क नाही केलं, तर तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स सुरू होतात, जसे की हेल्थ इश्यू सुरू होतात, आर्थिक अडचणी सुरू होतात. मग हे कशासाठी होतात की डिवाइन तुम्हाला पुश करतंय. ही तुमची जर्नी आहे, तुमच्या सोलची जर्नी आहे, आणि त्यामध्ये ज्या प्रकारे कार्य करायचे असतात, तर ते जर तुम्ही केले नाही, तर मग तुम्ही स्वतः कंप्लीट नाही होणार. तुम्ही इनर युनियनमध्ये नाही येत. मग तुम्हाला एक प्रकारे सतत भीती वाटत राहते, माहिती नाही पुढं काय होईल. मग तुम्ही याच्या त्याच्याकडे आधार शोधण्याचा प्रयत्न करता, चेजिंग मोडमध्ये जाता. तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप जास्त चेज करता, तुमच्या घरातील लोकांशी तुमचे वादविवाद होतात, कार्मिक तुम्हाला ट्रिगर खूप जास्त करतात. तर हे सर्व कशासाठी आहे की ही जर्नी तुम्ही हे सगळं केलेलं आहे मागेच, ठीक आहे. आता एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत ते आईन्स्टाईन, त्यांनी सुद्धा सांगितलंय की ही ब्लॉक युनिवर्स संकल्पना आहे की हे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे सोबतच चालू आहे. परंतु आपल्याला फक्त तेवढंच दिसतंय जेवढं आपण सध्या पाहतोय. समजा
आता तुम्ही जसे लहान होतात तर एखाद्या गावी तुम्ही राहत असाल, ठीक आहे, तुम्हाला त्यावेळेस तेवढंच गाव असं वाटायचं की ठीक आहे हेच गाव माझं आहे आणि या इथपर्यंतच माझं आयुष्य इथंच आहे आणि तिथलं गावातलं सगळं तुम्हाला मंदिरं वगैरे घरं वगैरे तेच तुम्हाला वाटतं हे आहे, हेच आपलं आहे. परंतु त्याच्या पुढचा जो पिक्चर आहे तो तुम्हाला तेव्हा माहीतच नसतो. सो तुम्ही मग त्या तेवढ्या घटनेलाच सगळी दुनिया मानता. तर हे पुढचं पण असतं आणि हे भविष्यात लिहिलेलं असतं आणि ते ऑलरेडी तुमच्यासाठी तयार असतं, परंतु तुम्ही तिथपर्यंत येत नाही आणि येता तोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की हे मी केलं. तुम्ही काहीच करत नसता, ते करणारे सगळं पहिलेच आधी लिहून ठेवलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. तर तुमच्या ऊर्जा संतुलित करा. मे बी तुम्ही इथपर्यंत आले असाल, कुलदेवीनी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले असतील, तर तुमच्यातील शिवशक्ती ऊर्जा तुम्हाला बॅलन्समध्ये घेऊन येणं, इनर युनियन करणं तुमचं स्वतःचं, तर ते गरजेचं आहे. मे बी तुम्हाला जर्नी मिळाली असेल त्या पर्सनला दाखवून, पण येथे त्या पर्सनचा तर नेक्स्ट पार्ट आहे, पण येथे आधी तुमचं आहे. आधी तुम्हाला तुमच्या युनियनमध्ये यायचं आहे. तुमच्यातील ज्या ह्या फेमिनाईन ऊर्जा आहे बघा, इडा नाडी पिंगळा नाडी आपल्यातली ज्या असतात त्या पुढे जाऊन इथे एकत्र येतात. मग त्यावेळेस काय होतं, तुमचं इनर युनियन होतं. म्हणजे हे मी मागे अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही त्या दृष्टीने पुढे जायला पाहिजे. या संदर्भात तुम्हाला कुलदेवी गाईड करत आहे. तुमच्या धनाचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही चॅरिटी कराल, एवढा पैसा तुमच्याकडे येईल, धन तुमच्याकडे येईल. तुम्ही ह्या प्रकारचे व्यक्तिमत्व होताना भविष्यामध्ये दिसून येते. असू शकतं काहींना खूप जास्त व्यापार करण्याची सवय, बिझनेस, व्यापार किंवा त्यांना आवड आहे त्याच्यामध्ये, तर नक्कीच ते असे व्यापार करणारे होणार आहेत की ज्यामुळे इतर लोकांची ते सहाय्य करू शकतील. म्हणजे जसे गोरगरीब आहेत, म्हातारे कोतारे आहेत, वृद्ध अपंग आहेत, तर त्यांची ते सेवा करतील. अशा प्रकारे इतकं धन तुमच्याकडे 6 ऑफ पेंटिकल आहे. 6ची ऊर्जा खूप जास्त आहे की ही तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे. तुमचा शुक्र जो आहे तो येथे बलवान होईल आणि ह्या अमावस्येच्या दरम्यान ह्या ऊर्जा तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर 100% तुमच्या बाबतीत हे घडणार आहे, म्हणून हे होत आहे, ठीक आहे. तर येथे नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करत आहात. तुमच्या मुलांच्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा असू शकतात. काहीतरी नवीन त्यांच्या करिअरच्या संदर्भात किंवा न्यू काहीतरी सुरू करत आहेत, ते छोटं का होईना पण सुरू करत आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे दिसून येत आहे की कम्युनिकेशन स्किल तुमचं वाढत आहे. तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती येथे दिसून येत आहे. जर तुम्हाला चिंता सतावत असतील की तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल का, तर नक्कीच येथे होईल. 100% येथे प्रगती होताना दिसून येत आहे. कार्मिक जे बॉन्ड आहेत ते रिलीज होतील. आता काहींचे तर भरपूर असे डिवोर्स पर्यंत गोष्टी जातात. बघा, तुमच्या जर लिहिलेलं आहे बुकमध्ये, तुमच्या लाईफ स्टोरीमध्ये की हे रिलेशनशिप तुमच्यासाठी नाही आहे योग्यतेचं, तर ते तुमच्या जीवनातून दूर निघून जाईल. त्याची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही. अँड ते आपल्याला दिसून येत आहे की काही जे ऑफर आहे तुमच्याकडे येत आहे, मे बी करिअरच्या संदर्भात आहे. एक तुमच्यामध्ये एक ॲटिट्यूड निर्माण होत आहे. म्हणजे कसा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मीन्स जसं की तुम्ही पहिले खूप जास्त रडायचात, क्राईम सिच्युएशन असायची सतत तुमची आणि तुम्हाला कळत नसायचं की ह्या प्रसंगी मी कसं तोंड देऊ. तर येथे दिसून येत आहे की तुमच्या ऊर्जा बॅलन्स होतील आणि त्यानंतर तुम्ही स्वतःहून ह्या जीवनाच्या लढाईमध्ये उतरण्यासाठी तयार व्हाल. जसं की एखादा योद्धा असतो, युअर वॉरियर स्पिरिट, ठीक आहे. तर एअर साइन राशी येथे दिसून येत आहे. जेमिनी, लिब्रा, एक्वेरियस म्हणजे मिथुन, कुंभ राशी येथे दिसून येत आहे. तूळ राशी येथे दिसून येत आहे, जे की एअर साइन आहे, आकाश तत्वाच्या राशी आहेत, ठीक आहे. तुमच्या बोलण्यामध्ये एवढी वाचसिद्धी म्हणतो आपण, ती सुद्धा तुम्हाला मिळेल. ओके, तर क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. त्यानंतर येथे ही जे काही जबाबदाऱ्यांचे ओझे आहेत तर ते हळूहळू कमी होतील. एकदाच नाही होणार, परंतु कुलदेवी तुम्हाला इथे आश्वासित करत आहे की तुम्हाला आशीर्वादित करत आहे की हे ओझे जे आहे ते कमी होतील. तुमच्याकडे स्वतःकडे लक्ष द्या, तुमच्या सेल्फ लवकडे लक्ष द्या. कधीही स्वतःला कमी समजू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी येथे जाण्यासाठी योग्य आहे का नाही, तुमच्या मनामध्ये सतत भीती असेल, तर हे बघा, कुणी कसं असो ते त्यांच्या जीवनाचा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जे आहात ते आतापर्यंत तुमच्या कर्माने इथे आहात. त्यामुळे यामध्ये इतरांचा कोणाचा सहभाग नाही. जे तुम्ही आतापर्यंत मिळवलं ते तुमच्या हिमतीवर मिळवलेलं आहे. त्यामुळे ते कुठे कमी नाही. लोकांचा तुम्हाला विचार करायचाच नाही. ते तुम्हाला फक्त तुमचा विचार करायचा, स्वतःला पॉझिटिव्ह बोलायचं आहे की तुम्ही त्याच्यासाठी वर्दी आहात, तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही समृद्ध आहात. तुम्हाला कोणाची काहीही गरज नाही, ठीक आहे. तर असू शकतं काहींना खूप चिंता असतात की काहींना छोटे छोटे पण चिंता असतात की माझ्याकडे हेच नाही आहे, माझ्याकडे तेच नाही आहे, माझ्याकडे कपडेच नाही, माझ्याकडं ज्वेलरीच नाही, माझ्याकडं सोनं नाही, माझ्याकडे गाडीच नाही, माझ्याकडे घरच नाही आहे.
आणि ह्या खूप चिंता सतावतात त्यांना, कारण की असं वाटतं ते कम्पॅरिझन करतात की अरे हिच्याकडे तर आहे, त्याच्याकडे तर आहे, ह्याच्याकडे तर आहे, ह्याच्याकडे आहे, मग माझ्याकडे का नाही, म्हणजे माझ्यातच काही कमी आहे का. म्हणजे हे पुन्हा काय होतं, तुम्ही सेल्फ लव्ह पासून दूर जाता. हे बघा, त्यांच्या जीवनात आहे ते त्यांचा कर्मा, तुमच्या जीवनात जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा, समाधानी राहा. दुसऱ्यांच्यावरून आपली किंमत ठरवू नका, दुसऱ्यांवरून आपली किंमत, त्यांच्याकडे आहे म्हणून काय आपली व्हॅल्यू कमी होते का, नाही होत. जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम पीसफुली आणि समाधानाने सॅटिस्फाई राहायचं आहे. आणि मेन म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. जेव्हा डिवाईननी आत्मा तयार केल्या सर्वांच्या समान होत्या, पण त्यांच्या कर्मानुसार ती आत्मा, ती सोल इथपर्यंत आलेली असते. तर येथे डिवाईन तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुम्हाला तुमचे कर्म जे आहेत त्यावरती फोकस करायचा आहे आणि धर्म करत राहा. धर्म केल्याच्या नंतरच तुमच्या जीवनामध्ये जे काय आहे धन येतं, मोक्ष येतो, पैसा येतो. ठीक आहे. तर कोणाला असं वाटत असेल की आम्ही डिवाईनला विसरून जाऊ आणि मग आम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती आम्ही करू, आम्हीच केलं हे सगळं, तर येथे हे सगळं चुकीचं आहे. जे लोक परमेश्वराला विसरून जातात किंवा त्यांना वाटतं त्यांनी केलं हे सगळं, तर हा एक अहंकार असतो, तर तो आपल्याला इथे सोडायचा आहे. तर इथे आपण करणारे कोणी नाही. जे कोणी डिवाईनशी समर्पित असून कार्य करतात त्यांच्या जीवनामध्ये धनाची कमी कधी राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ज्या त्यांच्या कामना असतात, इच्छा असतात, त्या पूर्ण होतात. भलेही त्याला वेळ लागतो, परंतु त्या भविष्यामध्ये त्यांच्यासाठी क्रिएट केलेल्या असतात. त्यामुळे इथे चिंता करण्याची काहीही गरज नाही. फक्त तुमचं जे लक्ष आहे ते डिवाईनला समर्पित करा. आणि जे लोक सेवाभावामध्ये असतात, डिवाईनचं कार्य करतात, तर त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रॉब्लेम्स तर येतच नाही. ओके. तर येथे दिसून येत आहे की तुमचं बर्डन जे आहे ते येथे हळूहळू कमी होईल. ह्या रिडिंगच्या नंतर तर भरपूर काही कमी होईल. तुमच्यावरती प्रेम करणारे, म्हणजे तुमच्याविषयी त्यांना चांगलं वाटेल, आपुलकी वाटेल, एक सद्भावना वाटेल, प्रेमभाव वाटेल, अशा लोकांची संख्या वाढणार आहे. म्हणजे म्हणून आपण शक्यतो जे की शुभचिंतक आहे त्यांची तुमच्या आजूबाजूला आता इथे संख्या वाढताना दिसून येत आहे. सो जितकं तुमच्याविषयी चांगले बोलणारे असतील, जितके तुमच्याविषयी पॉझिटिव्ह थॉट्स ठेवणारे असतील, तितकं तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येते आणि भरभरून येताना इथे दिसून येत आहे. हा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद येथे तुम्हाला मिळत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. करिअरच्या संदर्भामध्ये ऑफर येत आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी, पद तुमचं एखादं प्रमोशनचे असे वारंवार हे मेसेजेस येत आहेत, तर 100% येथे साईन आहे. ट्रान्सफर, प्रमोशनचे चान्सेस किंवा तुमची बढती होताना इथे दिसून येत आहे. आणि तुम्ही तुमचं कार्य स्ट्रिक्टली करताना दिसून येत आहात. तुमच्याकडे अनुभव आहे, आता खूप जास्त अनुभव आहे, तुम्ही अनुभवी आहात, न्यायप्रिय आहात. अँड त्याचबरोबर तुमच्याकडे खूप अशी मोठी जबाबदारी डिव्हाइन देणार आहे. ती कोणत्याही संदर्भात असू शकते. ठीक आहे. तर ती ऑफर तुमच्याकडे नक्की येईल, ऑफर येईल तुमच्याकडे. ओके. तर तुमच्यासाठी आपण एक कार्ड घेऊया, तुमच्या कुलदेवीकडून घेऊया. तर तुमच्या कुलदेवीकडून आपण कार्ड घेतोय. एक कार्ड घेऊया फक्त आपण. ओके. तर येथे दिसून येते आईने पण तुम्हाला तोच मेसेज दिलाय, तुमच्या कुलदेवीने पण तुम्हाला तोच मेसेज दिलेला आहे जो मी तुम्हाला इतक्या वेळ सांगितलेला आहे. ओके. मा काली महाकाली, बियॉन्ड टाइम अँड बियॉन्ड फॉर्म. ओके. बियॉन्ड टाइम, बियॉन्ड फॉर्म. तर बघा, हे जे काही मेसेजेस असतात ते इंट्युशनली मी तुम्हाला सांगत असते. जे काही ह्याच्यावरती लिहिलेलं असेल त्याचा अर्थ लावण्याचं कार्य हे टॅरोट रीडरचं असतं. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्यावरती लिहिलेले शब्द महत्त्वाचे नसतात, त्याच्या पाठीमागचा भाव महत्त्वाचा असतो. तर इथे मी आतापर्यंत जे काही सांगितलंय तेच ह्या कार्डमध्ये आईने पण तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्या कुलदेवीने पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यांचे आपण आभार व्यक्त करू, त्यांना ग्रॅटिट्यूड पे करू. ठीक आहे. तर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं, युअर इसेन्स इज इटर्नल, स्टॉप फिअरिंग टाइम. जसं मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला वाटत असेल की वेळ तर निघून चालली आहे, माहिती नाही होईल का नाही होईल, तर ह्या युनिव्हर्समध्ये टाइम नावाची गोष्ट नाही. ती गोष्ट घडलेली आहे अगोदर, म्हणून तुम्हाला तसं वाटत आहे सध्या की होईल का नाही. तर तुम्ही ती घडणारच नसती तर तिथपर्यंत तुम्हाला डिवाईन घेऊनच गेलं नसतं ना. समजा एखाद्याला आध्यात्मिक व्हायचंच नसतं, त्याच्या ते लिहिलेलंच नाही स्टोरीमध्ये, तर डिवाईन त्याला असे व्हिडिओ दाखवणार नाही, त्याला अध्यात्माची ओढ लागणार नाही, त्याला कसल्याच प्रकारची ओढ लागणार नाही. तर असा काही ब्रेक थ्रू जेव्हा आपल्या जीवनात येतो त्याला आपण म्हणतो की अचानक असं झालं आणि मग मी त्या गोष्टीकडे वळालो.
अचानक ती व्यक्ती माझ्या जीवनात आली म्हणून मी इकडे वळाले. सो हे ती व्यक्ती तर कारण असते, ती घटना तर कारण असते, निमित्त असतं ते. तुम्हाला जर जायचंच असतं तिकडंच, पण तुम्हाला काय होतं मग त्या व्यक्ती थ्रू हे दाखवलं जातं. सो ह्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला वेळेच्या बाबतीत भीती बाळगण्याची गरज नाही. मे बी असू शकतं काहींचे रिलेशनशिप खूप जास्त लॉंग डिस्टन्स आहे, त्यांच्यामध्ये बोलणं नाही आहे आणि तुम्ही विचार करत आहात की हे माहिती नाही कधी होईल आणि बापरे माहिती नाही किती वर्ष लागतील याला, किती टाईम लागेल. हे बघा, टाईम इज नॉट इम्पॉर्टंट. ती गोष्ट होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती कधी होईल काय होईल ते डिवाइनच्या हाती आहे आणि ते ऑलरेडी फ्युचरमध्ये क्रिएटेड केलेलं आहे, बियॉन्ड टाईम आणि बियॉन्ड फॉर्म. तर तुम्हाला तुमचं जे अस्तित्व आहे ते मात्र इटर्नल आहे, ते अनंत काळासाठी आहे. कोणाचं अस्तित्व अनंत काळासाठी आहे? तर तुमच्या सोलचं, तुमचं नाही, तुमच्या हे बॉडीचं अस्तित्व नाही, तुमच्या सोलची ही जर्नी आहे. हजारो जन्माच्या नंतर सुद्धा माता पार्वतीने शिवजींना प्राप्त केलं. कसं प्राप्त केलं? त्यांची किती जन्म झाले? हजारो जन्म झाले. परंतु त्यांची सोलची जी काही इच्छा होती ती शेवटी पूर्ण झालीच ना. म्हणजे टाईमचा विचार नाही करायचा इथे. येथे आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी किती काळ लागतो ह्याचा विचार करायचा नाही आणि घाबरायचं नाही. कारण की तुमचं इसेन्स म्हणजे तुमच्यातलं जे आपण म्हणतो ना ह्या गोष्टीमध्ये याला इलायचीचा इसेन्स आहे, याला केशरचा इसेन्स आहे. तर हे काय इसेन्स म्हणजे काय? त्याचा स्वाद आहे. म्हणजे त्या तुमच्या सोलला ते पाहिजे आहे. ते इटर्नल आहे. इटर्नल म्हणजे अनंत काळासाठी आहे. त्यामुळे तुमची सोल ही अनंत काळासाठी आहे. त्यामुळे तुमची जोपर्यंत विश पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमच्या सोलला येथे मुक्ती मिळत नाही. तर आता येथे जर तुम्ही आलेला आहात तर नक्कीच 100% तुमच्यासाठी ती गोष्ट ह्या जन्मामध्येच पॉसिबल आहे. तर त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. हा संदेश तुम्हाला तुमच्या कुलदेवीने दिलेला आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग अँड ॲक्सेप्ट दिस ब्लेसिंग्स. ह्या एनर्जीला रिसीव्ह करा. बिलकुल तुम्हाला इग्नोर करायचं नाही आहे. आय एम आणि बॉटमची एनर्जी काय? आय एम द फायर विदिन टाईम. अगेन टाईमचा जर मेसेज, टाईमचा जर तुम्हाला आता बघा, काहींना टाईम घड्याळ दिसत असतील, काहींना टाईम मशीनच्या संदर्भात माहिती मिळत असेल, वेळेच्या संदर्भात काहीतरी तुम्हाला 10 नंबर दिसत असतील, घड्याळ दिसत असतील, तुम्हाला घड्याळ घेण्याची इच्छा होत असेल, तुम्हाला कोणती गिफ्ट करत असेल कोणीतरी घड्याळ. ओके, तर हे काय आहे? तुम्हाला हा मेसेज रिझोनेट झाला आहे हे चान्सेस आहेत. मे बी तुम्हाला हे आत्ता वाटेल, नाही तर आणखी 2-3 दिवसांनी वाटेल, अमावस्येच्या अकॉर्डिंग वाटेल किंवा अमावस्येच्या नंतर वाटेल. परंतु हे तुमच्यासाठी मेसेजेस आहेत. यू आर नॉट रनिंग आउट ऑफ टाइम, यू आर रनिंग टुवर्ड ट्रूथ. आता इतके वेळ मी तुम्हाला काय सांगितलं तेच सांगितलं की तुम्ही वेळ तुमच्यासाठी पळत नाही, तर तुम्ही तुमच्या सत्यासाठी तिकडे जात आहात. यू आर नॉट रनिंग आउट ऑफ टाइम. तुम्ही वेळेच्या बाहेर नाही जात आहात. यू आर रनिंग टुवर्ड्स ट्रूथ. तुम्ही सत्यापर्यंत पोहोचत आहात. बघा किती म्हणजे आय गॉट गुजबम्स. ओके, तर किती क्लिअर मेसेज तुम्हाला इथे कुलदेवीने दिलेला आहे, जे मी तुम्हाला आत्ता इतके वेळ सांगितलं. आणि तोच मेसेज जर तुम्हाला इथे दिसत असेल तर ही तर कृपा म्हणावी असू शकतं. खूप जास्त ऊर्जा तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह आहेत अँड आय फील क्राय. सो काली एक्झिस्ट विदिन द अनफोल्डिंग ऑफ टाईम. तर कालीमाचं तुम्हाला दर्शन होईल. कालीमा तुम्हाला इथे तुम्हाला त्यांची ओढ लागेल. तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे कुलदेवी कुणी असू शकते तुमची, तर ते अकॉर्डिंग आहे. नॉट ॲज अ क्लॉक बट ॲज अ क्रुसिबल शी बेंड्स टाईमलाईन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. तर ती टाईमला सुद्धा वळवते. महाकाली, काल जसे महाकाल आहेत, काळांचे देव आहेत म्हणजे वेळेचे देव आहेत, तशी ही महाकाली आहे, ही पण काळांची देवी आहे. सो तुमच्यासाठी ती टाईमलाईन सुद्धा बदलते. कशासाठी? तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल होण्यासाठी. ठीक आहे, तर इथे गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहेत, त्यामुळे घाबरू नका. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना त्यांच्या फ्युचरच्या संदर्भात काही चिंता सतावत असतील तर त्यांनी नक्कीच पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, त्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. सो थँक्यू, धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर महादेव, जय शिवशक्ती.